तुमची पण मुलं मेथीला बघून जर का नाक मुरगळत असतील तर त्यांच्यासाठी एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा। तर यासाठी 2 कप मेथी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर कुकरमध्ये बटाटे घालूया, पाणी घालूया आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं, मेथी घालायची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घालून 4 ते 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं। आता हे पूर्णपणे थंड झालं की त्यानंतर मिक्सरमधून थोडं जाडसरच वाटून घ्यायचं। आता 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये ओवा, हळद, चवीनुसार मीठ घालूया, तयार केलेलं मेथीचं वाटण घालायचं आहे, थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। 1 चमचाभर तेल घालूया आणि चपातीला आपण जसं पीठ मळतो तसं हे पीठ मळून घेतलेलं आहे। 15 मिनिटं त्याला झाकून बाजूला ठेवूया। इकडे आपलं कुकर सुद्धा थंड झालेलं आहे। बटाट्याचं सालं काढून घ्यायची आणि याला छान स्मॅश करून घ्यायचं। इथे आता काही मेन्शन केलेले मसाले घालूया, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेऊया। तर इथे आपलं हे बटाट्याचं स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे। आता एक पिठाचा गोळा घेऊया, वाटीसारखा खोलगट आकार द्यायचा, त्यानंतर बटाट्याचं स्टफिंग यामध्ये भरायचं आणि आतल्या बाजूने हे प्रेस करत वरच्या बाजूने हा पिठाचा गोळा बंद करायचा। आता हे स्टफिंग सगळ्या बाजूने छान एकसारखं पसरलं जावं, त्यामुळे पोळपाटावर ठेवून याला एकसारखं छान पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर याचे पराठे लाटून घ्यायचे। आता मध्यम गरम तव्यावर दोन्ही बाजूनी छान तूप लावायचं आणि पराठे मस्त शेकून घ्यायचे आणि बघू शकता आपला हा मेथी बटाटा पराठा आपला तयार झालेला आहे। मस्त दह्यासोबत तुम्ही याला सर्व करू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा।